मित्रांनो आपण पाहू शकतात या ठिकाणी ना चटणी भाकरीचा गाडा मालक हिंद केसरी गाडा मालक आपल्या समोर बसले. दादा नमस्कार. नमस्कार. आज कुठेतरी मनाला आनंद झाला असेल कारण का एवढा मोठा हिंद केसरी मैदान आणि त्या मैदानामध्ये आपला सेमी पास झालेली गाडी गोविंदा, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आपली जी स्वप्न होती ती पूर्ण झाली. नाथ केसरीला पण तिकडे आपलं स्वप्न पूर्ण झालं आणि आता हे पेडगावचं मानाचं मैदान होतं आणि फर्स्ट टाइम आपण गाडी इथं पळवली आणि आपण फायनलमध्ये आपण गेलेलो आहे. मित्रांनो नाथ केसरीचा सांगायला झाला तर नाथ केसरीमध्ये 5 नंबरचा मानकरी ठरलेला गोविंदा हा नंदी ट्रॅक्टरचा मानकरी झाला. तिकडे फिरव ना. ट्रॅक्टरचा मानकरी झाला, त्याबद्दल काय बोलाल? ट्रॅक्टरचा मानकरी म्हणजे असं आहे, आपलं बक्षीस काय मिळलं त्याच्यापेक्षा आम्ही गुलाला जास्त महत्त्व देतोय आणि ती पण गाडी आमची फायरमन बैल आपला यवतमाळवाल्यांचा, तो पण त्यांनी पण आपल्या गोविंदाला चांगली सपोर्ट केला आणि आता पण जो बलमा जो बैल आहे आपला त्यांनी पण आपल्याला चांगला आणि प्रत्येक वेळेस आम्ही नवीन चेहरा मार्केटमध्ये आणतो. आज काय नवीन चेहरा आणलाय मार्केटमध्ये? म्हणजे जो पायरा जो आहे तो बलमा म्हणून नाही, संभाजीनगरचा, तो पहिल्यांदाच आपला बैलात पळवलेला आहे आणि नवीन चेहरा आपण उजेडात आणतोय. त्याचबरोबर ना मी बघितलं ना नवीन ड्रायव्हर देखील तुम्ही उजेड आलाय. स्वतः म्हणजे मालकच ते ड्रायव्हर आहे ते स्वतः. आजच्या मैदानातला ड्रायव्हरांचा आम्हाला मागच्या मैदानाला थोडासा अडचण आली होती, मग ते आम्ही डोक्यात ठेवून आम्ही करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. मागच्या मैदानात आम्हाला थोडी अडचण आली ड्रायव्हरची. आम्ही ह्यावेळेस 3 ड्रायव्हर रेडी करून आलतो, म्हणजे त्यांना चान्स मिळाला नाही दुसऱ्या दोघांना बसायला, पण त्यांचे बी मनापासून आम्ही आभार मानतो की ते आमच्यासाठी आले. पण एक जण बसला की त्यांनी त्यांचाच बसावला ड्रायव्हर, त्याच्यामुळे पण गाडी चांगली पळाली. सेमीमध्ये खूप टाच सेमी असतो पुसेगाव हिंद केसरी मैदान, त्याबद्दल काय बोलाल? आता कसं माहिती आहे का, शेवटला गुलालामध्ये गाडी बसायला पण नशीब लागतं आणि कुठेतरी सेवागिरी महाराजांचं आमच्या काहीतरी काम ते त्याला आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादामुळं आज आमचं हे जे दिवस आम्हाला बघायला भेटलेला आहे. मित्रांनो पाहू शकतात कुठेतरी मुंबईमध्ये सेवागिरी महाराजांचा गुलाल दरवर्षी असतोच. यावर्षी मागच्या वर्षी मथुरच्या चेहऱ्याने आला, त्याच्या अगोदरच्या वर्षी हरण्याच्या चेहऱ्याने आला नाही, यावर्षी गोविंदाच्या चेहऱ्याने मुंबईमध्ये गुलाल येतं. काय सांगाल दादा? म्हणजे आता त्या शब्दात पण नाही सांगता येणार, म्हणजे काय म्हणजे बोलण्यास म्हणजे गोविंदाने आम्हाला कसं म्हणजे नेहमी आम्हाला गुलालात ठेवलेलं आहे आणि गोविंदा हा आम्हाला मोठ्या मैदानामध्ये गुलालात ठेवतो आणि हा आजपर्यंत इतिहास आहे गोविंदा, कारण 3-4 मैदान आम्हाला त्यांनी गुलालात ठेवलेलं आहे. मित्रांनो आपण पाहू शकतात त्या दादांनी आता बराच वेळ झाला, मला वाटतं पावसाळ्यापासून जवळपास बैल इथेच असेल. या मैदानाची तयारी भरपूर चाललेली आहे वरच्या मैदानाची. भरपूर दिवसापासून तयारी चालू होती, 2-3 पैरे पण आमची झालेले ते. अचानक आम्ही थोडंसं मिस्टेक झाली, म्हणजे मागे पुढे झाले मैदान याचे पैऱ्यांचे, मग आम्ही अचानक पैरा आम्ही 1-4 दिवसापूर्वी आमचं फायनल झालेलं आहे. पहिले कधी ही गाडी पाळलेली का कसं नियोजन आहे? नाही पहिले कधी नियोजनाचं म्हणजे कसं माहिती का, नियोजन आमचं इतकं म्हणजे सहजासहजी झालं, म्हणजे पायऱ्याला आमच्या कुठची अडचणच आली नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं ते एक माणूस आहे आमचं दाजी वसंत दाजी चव्हाण म्हणून जालन्याचे, त्यांचं आम्हाला भरपूर सहकार्य, त्यांनी आम्हाला पायऱ्या करून दिला आणि एकदम सोप्यारीत्या म्हणजे अजिबात लई अडचण नाही आली. 10 मिनिटात आमचा पायरा झाला आणि अतिशय 1 नंबरचा बैल आहे. बैल इतका पोहतोय की माप नाही. आमच्या बैलाला आज खरा वरचढ बैल मिळाला, म्हणजे 1 नंबर बैल मिळाला आज आम्हाला पायऱ्याला, म्हणजे जास्त कष्ट न करता मिळाला, म्हणजे ते देवाच्याच मनात होतं. सेवागिरी महाराजांचा आमच्या आशीर्वाद असल्यागत ते सगळं घडून आलं आणि बैलाने आमची सगळी स्वप्न पूर्ण केल्यात. म्हणजे इथून पुढच्या काळात परत असा बैल लागल ही अपेक्षा धरू शकत नाही. इतका बैल सोन्यासारखं की आमच्यासाठी देवच आहे. चटणी भाकरीचा म्हणजे बैलाने सगळी स्वप्न पूर्ण केली. आता काही अपेक्षा नाही त्याच्याकडून आम्हाला. असं आमच्या असा गट नाही निघाला तरी आम्ही त्याच्यावर कधी नाराज होणार नाही, कारण सगळी स्वप्न पूर्ण केली बैलाने आमच्या. सगळ्यात महत्वाचा म्हणजे पुशेगावचा हा गुलाल म्हणजे हा मागून मिळत नाही, हा मिळावा लागतो आणि सेवागिरी महाराजांच्या आमच्या आशीर्वाद चांगला राहिला आणि आमची गाडी फायनल राहिली, त्याबद्दल लय आनंदी आहे आम्ही सगळेच. नाही कुठेतरी सेवागिरी महाराजांची कृपाच असेल, कारण का हा नंदी खूप मेहनत संघर्षाचा काल त्यांनी जवळपास 6 महिने तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिला आणि तुम्ही सांभाळ केला पूर्ण आणि या ठिकाणी सर्व गुलाल काढून दिले. आता त्याबद्दल काय सांगाल? नाही आता काय होतं, नियोजन चांगलं असलं तर गाडी गुलालात राहते. नियोजन आम्ही चांगलंच करतो
म्हणजे आता जेवढं गुलाल मिळत ना आम्हाला, आम्ही प्रत्येक बैल संभाजीनगरचाच आणला तिकडचा, म्हणजे जालन्या भागातला. आणि जालन्या भागातल्या बैलांवर आम्ही प्रत्येक जागेवर 1 नंबर केलेला आहे. म्हणजे चौदरवाडीला सलग 2 वेळा 1 नंबर केला. म्हणजे श्रीनाथ केसरीला राहिली, पुशेगावला राहिली. म्हणजे आम्ही जेवढं गुलाल केलं तेवढं तिकडच्याच बैलांवरती केलं. मित्रांनो, श्रीनाथ केसरीचं सांगायला झालं तर त्या मैदानाचा किस्सा असा आला का बाजूच्या तासातली गाडी या तासामध्ये उतरल्यामुळे कुठेतरी मागे पुढे झाला आणि त्यामुळे नंबराचा काहीतरी फरक पडला फायनलला. नाही, तसं नाही विषय झाला. आम्हाला तास चुकीचं लागलं. आम्हाला 7 नंबर तास लागलं आणि तास थोडंसं एकार होतं असं वासराच्या अंगावर उजवीला. म्हणजे ती वासरू एकच खांद्या असल्यामुळं आपला बैल उजवीला टाकता आला नाही आणि त्याच्यामुळं वासरावर जास्त नेट पडलं. तास आम्हाला 5च्या आतमध्ये लागला असताना श्रीनाथ केसरीला तर आम्ही नक्कीच 2-3 नंबरात राहिलो असतो. हे गाडी बघा, वासराने थोडी साथ कमी पडली. म्हणजे वासराचा बी जीव आहे, ते आदत होतं वासरू. आम्हाला 2 फेरं चांगली म्हणजे साथ दिली त्या वासराने. तिसऱ्या फेऱ्याला थोडी फाटी खराब लागल्यामुळे थोडंसं आमचा गोळ झाला. 5च्या आतमध्ये लागली असती ना तर आम्ही 100% नियोजन काहीतरी वेगळं दिसलं असतं. आणि अंधार बी भरपूर झाला. त्या बैलांना अंधाराचं पळायचं काय म्हणजे माहिती नाही. मागच्या वेळेस पण पहिऱ्याचं नियोजन अचानकच झालं, मला असं आठवतंय. नाही, अचानक नव्हतं झालं. 1-1.5 महिना आधी झालता पायरा. म्हणजे आम्ही ओपनला गाडी हाणणार होतो, फायरची गोविंदाची. आणि आमच्या नशिबाने आदतच पडलं. ते सगळ्यात भारी झालं. मग काय अडचणच नाही. मग ते मनासारखंच झालं सगळं. पण बैलाची खासियत अशी, मोठ्या मैदानात आम्हाला बैल नाराज करतच नाही. जेव्हा जेव्हा इज्जतीचा प्रश्न येतोय आणि शेटला वाटतंय, सगळ्याला वाटतंय आज गाडी राहिलीच पाहिजे, त्यावेळेस बैल जेव्हाचं रान टाकून बैल पोहतोय. पण बैल गाडी छोट्या मैदानात एवढं तेवढं होतं इकडे, पण मोठ्या मैदानात बैल काय हरत नाही. मी मागे देखील गेलतो ना मुंबईला, तर तेव्हा दादांना पण ना बरेच जण विचारत होते पहिऱ्यासाठी. तेव्हाच बरेच जण फोन करत होते, बरेच जण नंबर देखील घेतला दादा. ते कसं आहे, सगळं नियोजन बघून बाबा कुठला आत्ता बैल कुठला फॉर्मलाय, त्याचा मागचा इतिहास काढून उपयोग नाही. तो आत्ता किती पळतो या, ह्या सगळ्या पायरा करायचा असतो ना. आणि बैल पळतोय म्हणजे मी एक म्हणेल की बैल पळतोय ही फक्त मालकाच्या नावासाठी पळतोय, मालकासाठी पळतोय. म्हणजे जेव्हा जेव्हा मालकाचा म्हणजे अटीतटीचा विषय येईल त्यावेळेस बैल राहतोच. बैला नाराज नाही कधी केलं मालकाला. आजचा किस्सा वगैरे काय सांगाल एखाद? आजचा किस्सा म्हणजे असं की आम्ही काल घरून हालतानाच गट निघले होते. गट निघलं तेव्हा 1 नंबर तासावर गाडी लागली. 1 नंबर तासावर गाडी लागल्यावर सगळी पोरं आपली नाराज झाली. 1 नंबर तासावर म्हणल्यावर काय गट काय निघणार नाही. पण मला गॅरंटी होती की म्हणलं 1 नंबर तासावर गाडी गट काढणार. कारण तो जे आपण बैल टाकलाय पायऱ्याला तो कडचा बैल आहे आणि 100% गाडी म्हणलं बैल काढणार. आणि गटाला गाडी काढली आणि सीमेला गाडी मध्ये लागली. उलट ते सगळ्या चांगल्या होत्या आणि आमचीच दुसरी गाडी आमच्याच म्हणजे 1 नंबर तासावर लागली. दोन्ही गाड्या आमच्या एकातच लागल्या, मग घरच्याच गाड्या एका सीमेत लागल्या. एक विचार झाला ना तर तुम्हाला सर्व संभाजीनगरची बैल काय जास्त आवडतात? नाही, आवडतचा विषय नाही. इथली माणसं व्हायचं ताकत्यात आपल्याला पायरा देत नाहीत, कमी समजतात. 1 नंबरच्या बैलावाल्याला फोन केला की त्यांनी म्हणायचं मग बघू करू देतो. आणि तिकडचे बैल म्हणजे काय होते, आपण चांगला आता तो बैल तिथं तर चांगला पोहतोय पण अंधारात आहे, मग असा चांगला बघून बैल आपण आणतो आणि ह्याच्या गाड्यात टाकतो. असा विषय. आज मी बघितलं ना गाडी सेमी पात्र झाले, सर्व आनंदी आहेत. 1 नंबरचा कुणालाच आशा नाही, पण गुलाल महत्वाचा होता. आम्हाला गुलाल महत्वाचा होता. ह्या सेवागिरी महाराजांचा आम्हाला गुलाल घ्यायचा होता. म्हणजे एक 7-8 वर्षापूर्वी मी एकदा गुलाल घेतलेला आहे माझ्या शंभू बैलावरती त्यावेळेस. पण हा पण गुलाल महत्वाचा होता कारण बैल एवढा पळतो या, ह्या बैला कोण अपेक्षा होती एवढी बार आणि बैलांनी मिळवून दिली, काय अडचण नाही. मित्रांनो, अतिशय शांत बैल बोलू शकतात. आता नाही, बैल म्हणजे देवच आहे. बैलाचं एक सुद्धा गुण वाईट नाही. तुम्ही सुट्टीचं बघा, कसलं बघा, सुट्टीला पाय सुद्धा वर उचलणार नाही. फक्त शेजारचा बैल नाही हल्ला पाहिजे. नाही, आता पण बैल पळून आलाय ना तरी शांत उभा आहे, काहीच वाटत नाही. काय नाही, बैलाचं काहीच अडचण नाही. बैलाची बैल आणि दोन्ही खांदे पोहून 1 नंबर केलेले आहेत. चालेल, माझ्याकडनं शेठ शुभेच्छा असतील तुमच्या मंडळीचा. आणि हे दादा देखील आहेत, आपण थोडी यांची. नमस्कार. नमस्कार. आज काय नियोजन कसं काय?
आज नियोजन आम्ही खास करून सातारावरून गोविंदा बैल आहे ना तो कसा पळतो ती बघायसाठी इथं आलो होतो फक्त एका गाडीसाठीच आम्ही इथं आलेलो आहे. आणि श्रीनाथ केसरीला पण तसंच पल आणि आता पण तसंच पल आहे. तसाच पळाला इंद्रनाथ केसरीला बी त्यावेळेस बी एक नंबरच करणार होता. थोडासा बैल कमी पडला त्या जोडीला नाहीतर त्यावेळेस बी एक नंबरच गाडी करणार होती. आज ह्याच्या अगोदर 15 दिवसापूर्वी आमच्या दोघांची चर्चा हा. की आपल्याला पुशेगावचा गुलाल घ्यायचा आहे हा आणि ते सगळं सत्यात उतरलं. आज एक नंबर करणार नक्की. एक नंबर करणार गाडी आणि गाडी भले एक नंबर करणार 2 नंबर करायची इच्छा होती बाबा ह्या भूमीत गुलाल मिळावा तो मिळावा. आज मित्रांनो गोविंदाचे खूप फॅन्स आहेत, हा. चाहता वर्ग आहे. ही आमचे घरगुती संबंध आहेत सगळे आणि बैला जीव लावणारी सगळी मंडळी त्या बैलासाठी जवळपास फक्त आम्ही 50 आलो. पोर आले ते बैलाची गाडी हो. बघायला सगळे कामाला जॉबला मुंबई पुण्याला पण आज सगळे या बैलासाठी आले. मित्रांनो गुलाल महत्वाचा असतो. आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या सगळ्या बैलांनी जेव्हा जेव्हा आम्हाला गोलाला पाहिजे होता बैलाची महाराजांच्या खात्रीच होती तशी. बैलांनी आम्हाला गोलाला गेल्या 15 दिवसात आमची चर्चा आहे की आपल्याला गुलाला घ्यायचा आहे. नक्कीच फक्त जोडत आपल्याला तसा जोडवी गावला चांगला. आणि अजून मी पहिल्या 3 फाट्यामध्ये जर गाडी आली तर एक नंबरच गाडी. तुम्ही बाईट मध्ये कट करू नका. हम्म. हा 101% गाडी एक नंबर करणार. नक्कीच गोविंदा पलतोय तसं मित्रांनो. आज तर आम्हाला एका गोष्टीचं वाईट वाटतंय आमच्या दोन्ही गाड्या एका सीमेत लागल्या. अरे बाबा. शेवटी बैल आमचा हारणे आमचा नाही. ती एका सीमेत लागल्यामुळे थोडंसं आम्हाला ते दुःख आहे. असू द्या गोविंदाने ते फायनलला सगळं दुःख भरून काढी. असू द्या चला ठीक आहे. महाकांडांना तुमच्या हिंद केसरी गाडीला खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद धन्यवाद.